जगाचा पोशिंदा तो बळीराजा आपण पाहतो. बळीराजा अतिशय काबाड कष्ट करतो. या ठिकाणी फ्लॉवरचं पीक घेतलेलं आहे. बाजारभाव योग्य नसतो, महागडं रोप घ्यावं लागतं, मोला मागायचं, खतं घ्यायची, औषधं घ्यायची, तळहाताच्या फोडाप्रमाणे ह्या पिकांची जपणूक करायची आणि योग्य जर बाजारभाव मिळाला नाही तर शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान होतं. आता बघा, सूर्य आकाशात मध्यावर आलेला आहे, ऊन प्रचंड लागतंय. जरी थंडी असली तरी सध्या उन्हाळा आहेच, म्हणजे पहाटे थंडी आणि दुपारी ऊन अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांना खूप काबाड कष्ट करावे लागतात. त्यांच्या कष्टाचं मोल होऊ शकत नाही, बाजारभाव योग्य मिळत नाही. आपण फक्त म्हणतो हा जगाचा पोशिंदा, परंतु त्या पोशिंद्याचे, त्या बळीराजाचे काय हाल आहेत आपण जरा जाणून घेऊया. ताईंशी बोलूया. ताई नमस्कार, कुठलं गाव? कांदळी. काय नाव? साधना सुभाष फुलवडे. ताई तुमचं काय नाव? कुसुम भास्कर फुलवडे. गणपतराव फुलवडेंना ओळखता का? हो, ओळखते ना, आमचेच आहेत. अशा भावकीच आहे? बर बर बर. बाकी काय चाललंय? बाकी काही अशी शेतीची कामं. शेतामध्ये अजून काय काय पिकायत? अजून काही कांद्याचे रोप टाकलेत आणि गहू पेरलाय, ऊस आहे, एवढंच. आता ही जी फ्लॉवर आहे किती लागवड आहे? 9,000 काडी. किती एक काडी केवढ्याला भेटली? एक काडी ₹1.10 भेटली. ₹1.10. आणि फ्लॉवर काढेपर्यंत काय बाजारभाव मिळतो? खर्च किती येतो? फ्लॉवर या 9,000 काडीला काढेपर्यंत ₹15,000 खर्च आलाय आणि आता बाजारभाव नाही. बाजार नाही, काय भाव जाते? काय आता ₹150 भाव जाते. ₹15 किलो. ₹15 किलो. कसं परवडायचं? कसं परवडायचं? कुटुंबात किती माणसं? आम्ही मुंबईला 2 आहेत, इथं 4 आहेत, असे 6 माणसं आहेत कुटुंबात. मुंबईवाले म्हणतात ज्यांना शेतीत खूप पैसे मिळत आहेत, मजा आहे यांची. म्हणतात, पण गावाला किती कष्ट आहे त्यांना माहिती नाही ना. ते घाम गाळावं लागतं त्यांना, काय माहिती? त्यांना काय माहिती नाही. मुंबईवाले वाटतं अरे वा खूप पैसे झाले, 2 दिवस गावाला येणार, छान 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 गावात फिरणार आणि म्हणणार यांनी खूप पैसे कमवले. आता मला सांगा, तालुक्याचे आमदार कोण आहेत? तालुक्यात शरददादा सोनवणे. कसं आहे त्यांचं काम? त्यांचं काम चांगलं आहे. तर बिबट्याची समस्या मोठी आहे. ते असं म्हणतात मी बिबट्या राहील नाही तर मी राहील, पण ते निवडून आले आणि बिबट्याचा काय नायनाट झाला नाही. बिबट्याचा हाच त्रास होतोच आहे, शेतकऱ्यांना भीती वाटते. खूप त्रास आहे बिबट्याचा. काय आमदार सोनवणेंकडे काय मागणी? आमदार सोनवणे एवढंच करावं, हे बिबटे ना इथून सगळे पकडून दुसरीकडे न्यावा. खासदार कोल्हेंकडे काय मागणी? कोल्ह्यांनी पण तसंच करावं, इथले बिबटे हे सगळे पकडून तिकडे न्यावा. आम्ही शेतात राहतो म्हटल्यावर ऊसाच्या कडेला राहतो, आमचं ऊसाच्या कडेला घर आहे, रात्रीचं बाहेरच निघता येत नाही आम्हाला. अतुल बेनके ओळखता? हो. काय बेनके आणि सोनवणे दोघात एक शेतकरी म्हणून काय फरक वाटतो? आता आम्हाला एवढं सांगता अच्छा, नाही सांगता यायचं. आता मला एक सांगा, बिबट्याची समस्या खूप आहे. रेल्वे आपली इथून जाणार होती, ती रेल्वे आता पूर्व भागातून जाणार आहे. सगळा विकास खुंटला. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे येत आहेत, सगळे लोक तुमच्याकडे येत असतील, मावशी नमस्कार, दादा नमस्कार, परिचय सांगत असतील, मला मतदान करा असं म्हणत असतील. काय तुमच्या भावना? निवडणुकीपुरतीच फक्त येतात, निवडणुका एकदा झाल्या तपासही करती नाही. हे लोक सगळी पुढारी लोक, फार सरपंच असं सगळे आहेत ना, निवडणुकीपुरतीच येतात, नंतर येतीच नाही. कोण आहे गावचं सरपंच? गावचे सरपंच पल्लवीताई बोर आहेत. कसं आहे त्यांचं काम? त्यांचं काम चांगलं आहे, पण निवडणुकीपुरतीच घरापर्यंत येतात, नंतर गावात ते घरापर्यंत कशाला येतील ते. ताई तुमचं काय नाव? कुसुम भास्कर फुलवडे. काय ताई म्हणतात या मताशी तुम्ही सहमत आहे का तुमचं मत वेगळं आहे? सहमती. शेती व्यवसाय परवडतो? नाही परवडत. लग्न होऊन किती वर्ष झाले? लग्न होऊन झाले 35 वर्ष. शेतकरी पती केल्याचा आनंद का दुःख? आनंद आहे, मग आता काय. आणि असं बळच नाही, खरोखर आनंद आहे की पश्चाताप होतो? आनंदच आहे आता. अच्छा, आनंदच आहे. किती एकर शेती तुम्हाला? 4 एकर. काय शेतामध्ये माल? ऊस, फ्लावर, कांद्याची लागवड करायची आता. शेतामध्ये आपण जी पिकं घेतो त्याला योग्य बाजारभाव मिळत नाही. 4 पैसे जास्त मिळाले की आनंद होतो, पण बाजारभाव पडल्यावर दुःख होतं. रात्रंदिवस तुम्ही राबता. काय तुमच्या भावना असतात तो बाजारभाव कमी झाल्यावर? बाजारभाव कमी झाल्यावर दुःखच होतो. मी जेवढं शेतात घातलं तेवढं भेटत नाही, पत्र घालावं लागतंय सगळं. बिबट्याची भीती आहे की नाही? आईची भीती. काय करता मग? काय रात्रीचं बाहेर नाही, ती शेतात एकटे जाती नाहीत. बिबट्या पाहिला कधी? बघितला. कधी दिवसा पाहिला का रात्रीचा? काहीतरी 6-6:30 संध्याकाळी. घाबरले नाही का? घाबरले मग. घाबरले तर 4-5 वेळा बिबट्या बघितल्या. तालुक्याचे आमदार कोण आहेत?
शरद सोनवणे. कसं आहे त्यांचं काम? चांगलं आहे. चांगलं आहे, बरं आहे का मस्त आहे? ते चांगलं आहे. आमच्याकडे येतच नाही. आमच्यापर्यंत काय म्हणले? आमच्यापर्यंत ते अजून आलेच नाही म्हटल्यावर काय चांगलं म्हणायचं ना. तर मतं मागायला आले असतील ना? हो, मत मागण्यापुरती फक्त येतात, नंतर काही तपासच करते नाही. तुम्ही आता आम्हाला पण असंच म्हणा, आले बातमी करे म्हणून आले. नाही, तसं नाही. हो काय. शेतकरी बांधव आहे, खूप काबाड कष्ट करून शेती करतो आणि ही शेती करत असताना त्याच्या कष्टाचं चीज झालं पाहिजे, बाजारभाव चांगला मिळाला पाहिजे. आता या ठिकाणी जी फ्लॉवर केलेली आहे याला सध्या बाजारभाव डाऊन आहे. या शेतीचे मालक आहे, फ्लॉवरचं पोतं टाचतायत. दादांशी गप्पा मारूया. दादा नमस्कार, काय नाव? नमस्कार. भास्कर साधू फुलवडे. किती आहे शेती? 4 एकर आहे. काय काय शेतामध्ये? ऊस, गहू आणि फ्लावर. आता कांदा लावायचे. ऊस कुठल्या कारखान्यात जातो? विग्नरला. का विग्नरच्या कारभाराबद्दल काय? नाही तसं काय, चांगले आहे त्यांचे कारभार. विग्नर सत्यशोधाचं काम कसं आहे? चांगले. नेहमी मेसेज पाठवतात कधी पण आपल्याला, त्यांचं चांगले. बाजारभाव पण चांगला आहे. बाजारभाव चांगला आहे, तसं नाही काय. आता शेतामध्ये तुम्ही जी इतर पिकं घेता, अनेक वेळेला बाजारभाव पडतो, नुकसान होतं, अर्थकारण कसं जुळवता? सहन करून घ्यायचं. याच्यात नाही तर त्याच्यात, नाही तर त्याच्यात गेलं तर याच्यात भेटत, पण नाही भेटत एवढं. पण तोंडाला तोंड बिळतं कसं का होईना. बिबट्याची समस्या खूप आहे. बिबट्याची एखादा शेजारी ऊस आहे, इथून 2-3 वेळा बघितलं हे घर इथं पुढं. मग बिबट्याचं भीती. त्याशी 2 वाजता 7 वाजता आला, बघितलं समजे घरात बसलो टाळा लावून मातून. म्हणलं जाऊ द्या, बघायचंच नाही. गच्चीवरून बघितलं जाऊन, आता सरळ वरती गेला, परत बघितलं, म्हणलं जाऊ द्या, फटाकडे वाजवले, गेला निघून तो. तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे म्हणाले होते निवडणुकीपूर्वी, हा, मी एक तर बिबट्या राहील नाही तर मी राहील, आता बिबट्याचा बंदोबस्त करणारच, बिबट्या हद्दपार करणारच. लोकांना साथ घातली, लोकांनी निवडून दिलं. आज बिबट्याची समस्या आहे. नागपूरला अधिवेशन चालू आहे, परवा त्यांनी बिबट्याचा वेश परिधान केला. मार्ग निघत नाही. निघत नाही. बिबट्यांचं नाहीच निघत. इकडे तिकडून पकडायचे आणि इकडं सोडायचे, तिकडून आणायचे इकडं सोडतात. मी कसे जातीन ते बरं? फॉरेस्टात नेऊन सोडले का इकडून आपल्या याच्यात सोडले जुन्नरला का, परत बाकीचे हायच आहेत. ती भीती लय मोठी बिबट्यांची. पण रेल्वे आपल्याकडून जात नाही आता. नाही, तिकडून गेली ना ती वरून, नाही तर मग आणखीन फायदा झाला. कायला कष्ट करायला लागला असतं मग हे. हो, आपण पाहतोय शेतकरी बांधव खूप काबाड कष्ट करतो. शेतामध्ये काम करत असताना त्याच्या मेहनतीचं त्याला फळ मिळायला हवं. आपण म्हणतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा, पण ह्या पोशिंद्याचे हाल काय आहेत, किती त्रास होतो हे त्याचं त्याला माहिती. दिवसभर लाईटचा पुरवठा होत नाही, लाईट आली तर पुन्हा लाईट जाते, 12 द्यायला गेलं की मागं लाईट जाते. सध्या कांद्याच्या लागवडी चालू आहेत, लेबर मिळत नाही. 700 ते 800 रुपये रोज हे मजूर मागतात. बिबट्याची दहशत आहे, संध्याकाळी चोरट्यांची भीती आहे. जनतेने जगायचं कसं? देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि एकनाथजी शिंदे, तुमच्याकडून लोकांना खूप अपेक्षा आहेत. सर्वसामान्य शेतकरी, सर्वसामान्य कर्मचारी, या सगळ्यांचा तुम्ही दुवा घ्या. सध्या आपण लाडक्या बहिणी म्हणतो, ह्या लाडक्या बहिणींना महिन्याला आपण 1500 रुपये देतो. ह्या 1500 रुपये त्यांना देतो, चांगली गोष्ट आहे. परंतु आता बाकीची विकास कामं सुद्धा थांबलेली आहेत. ह्या 1500 रुपयामध्ये देखील काय होणार आहे? प्रामुख्याने बिबट्याची समस्या मोठी आहे. ह्या बिबट्याच्या समस्येने जनता त्रासलेली आहे. या राज्य सरकारने बिबट्याचा बंदोबस्त कायमचा करावा अशी शेतकरी वर्गाची अपेक्षा आहे. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, कांदळी, वडगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.